छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगजेबाची जी कबर आहे ती नष्ट करण्याचा इशारा दिल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मिलिंद एकबोटे यांना जिल्हाबंदी करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत मिलिंद एकबोटे आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये जी कबर आहे ती तुम्ही नष्ट करणार असा इशारा दिल्यानंतर आता तुम्हाला जिल्हाबंदी घालण्यात आली। अहो, आम्ही असा इशारा दिलाच नाही। आम्ही फक्त शासनाला विनंती केलेली आहे की अफजल खानाची जी कबर आहे ती शासनाने उघडून टाकावी। कारण असं आहे की अफजल खान म्हणजे मानवतेचा विरोध असलेली व्यक्ती होती आणि त्याने छत्रपती संभाजी महाराजांना असंख्य यातना दिल्या। आमच्या औरंगजेबाने आमच्या आईसाहेब महाराणी येसूबाई साहेब यांना त्याने 18 वर्ष तुरुंगात ठेवलं। काशी विश्वेश्वराचं मंदिर तोडलं। शिवाजी महाराजांचा मृत्यू घडावा असा तो प्रयत्न करत होता। त्यामुळे त्याची कबर महाराष्ट्रात असू नये आणि त्याच्याकरता शासनाने ती कबर काढावी असं आम्ही म्हणलं होतं। मग तुम्हाला हा जिल्हाबंदीचा आदेश नेमका तुम्हाला ते नोटीस पोहोचली का? त्यात काय नेमकं म्हणलंय, का आदेश काढलाय? आता असं आहे की जिल्हाबंदीचा आदेश मला मिळाला, परंतु त्या जिल्हाबंदीच्या आदेशामध्ये जे काय लिहिलेलं आहे ते सगळं कपोल कल्पित आहे। त्याच्यामध्ये म्हणलं की मी माझी आमदार आहे, तर मी काय माझे आमदार नाही आहे। त्या ठिकाणी म्हणले मी हिंदू एकता मोर्चाचा प्रमुख आहे, अशी कुठली संघटनाच अस्तित्वात नाही। त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की मी शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचा प्रमुख आहे, अशी कुठली संघटनाच नाही आणि अशा कुठल्या संघटनेचा मी प्रमुख नाही। त्यामुळे सगळ्या अंदाजपंच ठोकलेल्या त्या बातम्या आहेत आणि मला खेद वाटतो की संभाजी महाराजांची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात व्हावी। आज तुम्ही हे सगळे आज तुम्ही सासवड पासून खुलताबाद पर्यंत रॅली काढणार होता आणि सगळे तिकडे जाणार होता असे देखील प्रसार माध्यमांमधून बातम्या आल्या। खुलताबाद हा शब्दच नाही आहे। ते लोक जे आहेत नितीन पोटे आणि त्यांचे सहकारी शेणकर वगैरे ते आहेत, ते सासवड पासून छत्रपती संभाजीनगरला जिल्हाधिकाऱ्याला निवेदन द्यायला जाणार होते। प्रत्येक भारतीय माणसाचा लोकशाहीमध्ये सनदशीर मार्गाने शासनाला निवेदन देण्याचा अधिकार आहे, तेवढं तो बजावणार होते। पण तुम्ही बदनामी केली आमची सगळ्यांची आणि आम्हाला चुकीचे आमच्यावर खोटे आरोप करून आमच्यावर जिल्हाबंदी लादली। म्हणजे ही खोटी जिल्हाबंदी, चुकीच्या पद्धतीने जिल्हाबंदी लादली तुमच्यावर। तुम्ही खरं तर निवेदन देण्यासाठी जाणार होता, कबर नष्ट करण्यासाठी नव्हतो जाणार होते नितीन पोटे। मी त्यांना नैतिक पाठिंबा दिला होता। मी जाऊच शकत नाही कारण 29 मार्चला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीसाठी काम करणं एवढंच माझं उद्दिष्ट आहे। संभाजी महाराज हे माझं प्रेरणास्थान आहे। या संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यासाठी 1988 सालापासून अटल बिहारी वाजपेयींच्या मार्गदर्शनाप्रमाणे मी कार्यरत आहे। याच्या विरोधात जे असणारे नेते आहेत ते म्हणतात की जर औरंगजेबाची कबर नष्ट केली तर छत्रपती संभाजीराजांचा देखील इतिहास पुसला जाईल। चुकीचं बोलतायत ते। संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्याची फळं आपण चाकतोय आज। संभाजी महाराजांनी बलिदान केलं म्हणून भारतातला हिंदू धर्म टिकला, हिंदू धर्म टिकला म्हणून भारतात लोकशाही टिकली। त्यामुळे संभाजी महाराजांच्या बलिदानाचा जो विषय आहे तो फार वेगळा आहे। त्याचा अफजल खानाच्या कबरीच्या अस्तित्वाशी काही संबंध नाही। औरंगजेबाच्या कबरीच्या अस्तित्वाशी संभाजी महाराजांच्या बलिदानाचा काही संबंध नाही। संभाजी महाराजांचं बलिदान 1689 मध्ये झालेलं आहे आणि अफजल खानाचा औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये झालेला आहे। आता खरं तर औरंगजेबाची जर कबर नष्ट केली असा प्रश्न उपस्थित केला जातोय तर तुम्ही लोकांना काय दाखवणार की जो छत्रपती संभाजी महाराजांना हरवायला आलेला जो राजा तो औरंगजेब होता, तो महाराष्ट्रात जुरून जुरून मेला, त्याचा तो पुरावा आहे असं सांगितलं जातंय। औरंगजेब हा भारतीय माणूस नाही, हा मोगल आहे। इथल्या कोणत्याही मुस्लिम लोकांशी त्यांचं कुठले भावनिक नातं नाही। उद्याच्या पिढीला दाखवण्यासाठी हा पुरावा आहे की तो जुरून जुरून महाराष्ट्रात मेला। जुरून जुरून मेला म्हणून काय त्याला संगमरवरी दगडात कोरून ठेवता काय? त्याचं सुशोभीकरण करता काय? तिथं काही एक मोठं टुरिस्ट पॉईंट करता काय? चुकीचं आहे। ज्याने आमच्या संभाजी महाराजांवर अत्याचार केले त्याची कबर पाहिजे कशाला? त्याचं अस्तित्व तिथं ठेवणं म्हणजे त्यांनी आजपर्यंत जी अमानवी कृत्य केली त्याचं समर्थन करण्यासारखं आहे। जी औरंगजेबाची जी कबर आहे ती छत्रपतींच्या इतिहासाची
साक्ष नाही का? मग जर ती नष्ट केल्यानंतर ती साक्ष पण नष्ट होईल? अहो, छत्रपतींच्या इतिहासाशी त्याचा काय संबंध आहे? 1689 मध्ये संभाजी महाराजांचं बलिदान झालेलं आहे आणि तो 1707नी नॅचरल डेथनी मेलेला आहे. काय त्याचा संबंध आहे त्याशी? आता तुमची भूमिका काय आहे नेमकी? तुम्हाला जिल्हाबंदीचे आदेश काढले. मला जिल्हाबंदी करायचं कारणच नव्हतं, कारण मी छत्रपती संभाजीनगरला जाणारच नाहीये. मी माझं वडूचं संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीचं जे काम आहे त्या कामामध्ये पूर्णपणे व्यस्त आहे आणि माझी इच्छा आहे की याची देही याची डोळा वडूला प्रचंड संख्या उपस्थित राहिलेली पाहावी आणि या लोकांनी मला एक चुकीची खोटी नोटीस देऊन संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा जो कार्यक्रम आहे त्याच्याविषयी सुद्धा बदनामी आणि त्याच्याविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलं. हे मला पटलं नाही. ह्याच्याबद्दल मी नाराजी व्यक्त करतो. ती जी नोटीस तुम्ही देखील वाचलेली असेल त्यामध्ये इतर बी हे दिलेले आहेत की जो भीमा कोरेगावची दंगल झाली होती त्यात तुमच्यावर आरोप झाले होते. अशा प्रकारचं विविध कारणं देऊन तुम्हाला जिल्हाबंदी काढली आणि महाराष्ट्रात याचे रमजान चालू आहे असं देखील त्याच्यात सांगण्यात आलं की महाराष्ट्रात याचे पडसाद उमटू शकतात. रमजान दरवर्षी येतो. माझं वय 69 वर्ष आहे. 69 वर्षाच्या काळात कुठल्याही रमजानला माझ्यातनं काही चुकीचं घडलेलंच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, कोरेगाव भीमाची दंगल अर्बन नक्सलींनी घडवली हे जगाला कळलेलं आहे आणि माझा कुठल्याही दंगलीशी संबंध नाही. मला कोरेगाव भीमाच्या बाबतीत जो जज होता त्यांनी जामीन देताना पहिलं वाक्य सांगितलंय, देर इज नो एव्हिडन्स अगेन्स्ट मिलिंद एकबोटे, सो आय कॅनॉट कीप हिम इन द जेल असं त्यांनी म्हणलेलं आहे. मी पूर्ण निर्दोष असताना यांना एक कोणतरी सॉफ्ट टार्गेट पाहिजे होतं, बळीचा बकरा करायचा होता, स्वतःची राजकारणातली सोय बघायची होती म्हणून त्यांनी मला बदनाम केलं, मला तुरुंगात टाकलं. कोणावर आरोप करताय की राजकारणात कोणाला तुम्हाला बळीचा बकरा केला असं तुमचा आरोप आहे? नेमका कोणावर आरोप करताय? प्रकाश आंबेडकरनी माझ्यावर खोटा आरोप केला की मी कोरेगाव भीमाच्या दंगलीला कारणीभूत आहे. माझा काही संबंध नाही. मी 1 जानेवारीला पुण्यात आहे, त्याचं CCTV फुटेज दिलेलं आहे. इथे एक नाना महाराज तराण्यांची पालखी आली होती, त्या पालखीच्या दर्शनाला मी गेलेलो आहे. माझ्याबरोबर गांगुर्डे नावाचा नवबौद्ध समाजाचा पोलीस आहे, त्या पोलिसांनी सुद्धा साक्ष दिलेली आहे की मिलिंद एकबोटे आणि मी एकत्र. आता हा जो छत्रपती संभाजीनगरमध्ये जाण्यापासून तुम्हाला 16 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान मनाई आदेश आहे, बंदी केलेली आहे, याला कोण नेमकं जबाबदार आहे? प्रशासन. दुसरं काय? प्रशासनाने चुकीच्या माहितीच्या, आपण म्हणतो की नाही हलके कान असतात, त्याच्या हलक्या कानाच्या लोकांची हलकी कृती. दुसरं काय? आता आपण जर बघितलं तर पोलिसांनी ती नोटीस काढलेली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी करणार आहात? त्यांना सांगणार आहे मी देवेंद्र फडणवीसांना की ही नोटीस चुकीची आहे, या नोटिसीमधले उल्लेख अतिशय अयोग्य आहेत, त्याला कुठलाही सत्याचा आधार नाही, त्यामुळे अशा प्रकारे नोटीस काढणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा असं मी सांगणार आहे. आपण पाहतोय की ही नोटीस जी आहे ती चुकीची आहे. मी छत्रपती संभाजीनगरला जाणारच नव्हतो तरी देखील माझ्यावर जिल्हाबंदीची नोटीस काढलेली आहे, ही चुकीची आहे अशा प्रकारचा आरोप मिलिंद एकबोटे यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.